नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्य शासनाने घेतला रास्ता रोकोचा धसका. पुणे बेंगलोर महामार्ग अडवणार या एका बातमीने मंत्रालयातील हालचालींना वेग. टपावळीचा शासनादेश तात्काळ निर्गमित व्हावा या मागणीसाठी कोल्हापूर येथे गेल्या 34 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. उद्या शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी पुणे बेंगलोर महामार्ग रोखणार असल्याची बातमी सगळीकडे प्रसारित झाली. त्यामुळे मंत्रालयातील हालचालींना तीव्र वेग आलेला आहे. टपावळीची फाईल लवकरच वित्त विभागामध्ये सादर केली जाणार आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन शासन निर्णय निर्गमित होणार आहे. याविषयी अधिक माहिती अशी की आज दिनांक 4/9/2024 रोजी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी टपा व इतर प्रश्नाबाबत मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला आहे. अर्थ विभागाने ज्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागितली होती ती माहिती त्याच फॉर्मॅटमध्ये म्हणजे जसे पाहिजे तशीच काल शिक्षण विभागात सादर झाली आहे. अर्थ विभागाने प्रत्येक शिक्षकांच्या नावासहित माहिती मागवली होती. विशेष महत्त्वाचे असे की 12 जुलै 2024 रोजी जी सभागृहामध्ये घोषणा झाली होती ती घोषणा सुद्धा सर्व मंत्रिमंडळाच्या चर्चेनुसार रद्द झाली होती, जेणेकरून टपावळीची फाईल कॅबिनेटमध्ये गेली की सर्व मंत्रिमंडळ त्यावर होकार देऊन मंजुरी देतील. दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकारी यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवण्याचे सूचित केले आहे. आता सध्याच्या परिस्थितीनुसार लवकरच फाईल अर्थ विभागात जाऊन कॅबिनेट निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. अर्थ विभागातून फाईल जर लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये न्यायची असेल तर उद्याचे कोल्हापूर येथील रास्ता रोको होणे आवश्यक आहे. तरच शासनावर दबाव निर्माण होऊ शकतो.